नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. गणगण गणात बोते. मी आज आलेली आहे श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आळंदी येथे. खूप छान असं मंदिर आहे आणि पुण्यापासून जवळजवळ एक 30 मिनिटं लागत असतील. एक तासाच्या वर जास्त अंतर नाही आहे. खूप सुंदर आहे आणि ज्यांना गाडीवरून जायचं आहे त्यांनी गाडीवरून जाऊ शकतात, टू व्हीलरवर पण जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. जास्त लांब असं मंदिर नाही येते आणि पुण्यातून कॉर्पोरेशनवरून खूप साऱ्या बसेस आहेत, डायरेक्ट आळंदीला जाण्यासाठी बस आहेत. आणि आम्ही सकाळी बघा 9 वाजता निघलो असेल, पण ते माऊलींचं दर्शन घेऊन, गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही 12ला पुण्यात घरी परत आलो जेवायला. खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि काल रविवार होता आणि कोणतरी मंत्री आपल्या पुण्यामध्ये येणार होते, मला माहिती नाही, आय थिंक कोण येणार होतं माहिती नाही आहे, चुकीचं नको सांगायला. त्यामुळं रोडवर हे बघा तिकडून सगळं त्यांचा ताफा जात आहे, त्यामुळे इकडून जात आहेत सगळ्या गाड्या, पण तिकडून ताफा जात असल्यामुळे सगळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. तर चला, आपला मुद्दा आहे गजानन महाराजांचं मंदिर. आणि आता आम्ही पोचलेलो आहे गेटवर. नेहमीप्रमाणे ते नाम वगैरे ओढण्यासाठी लहान मुलं थांबलेली आहेत. माझ्या पण पाठीमागं लागले होते, आम्हाला पार्किंग मिळत नव्हतं. हे बघा, श्री क्षेत्र आळंदी गजानन महाराज संस्थान मठ शेगाव. खूप सुंदर मठ आहे बरं का. आणि हे नाम ओढण्यासाठी इथं लहान मुलं थांबली होती. मी काही लावलं नाही, पण माझ्या मुलीला मी लावून घेतलं, कारण ती हे बघितलं की आई आपण दोघी लावायचंच म्हणत असते. त्यामुळे त्या मुलाला म्हटलं लावू बाबा ह्याला. तर माझ्या मुलीला तो लावत आहे आणि तिची पोज बघा किती सुंदर आहे, उभारण्याची स्टाईल बघा. आणि नुसतं लावायचं नाही तर लावल्यावर व्हिडिओ पण करायचा आणि तिला परत दाखवायचा हे लावलेलं आहे ते. तर चला, आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री करूया. आणि इतकी स्वच्छता मी आजपर्यंत कोणत्याच मंदिरामध्ये बघितलेली नाही आहे आपल्या महाराष्ट्रातील. पण या मंदिरात सुरुवातीपासून इतकी स्वच्छता, प्रचंड स्वच्छता. ॲज कम्पेअर टू माऊलींचं जे मंदिर आहे ना, ते इंद्रायणी घाटाच्या तिथलं, त्यापेक्षा या मंदिरामध्ये खूप स्वच्छता आहे. मी नावं ठेवत नाही, पण स्वच्छता प्रत्येक मंदिरात आपल्या महाराष्ट्रातील झालीच पाहिजे. त्याशिवाय आपण एवढ्या भक्तिभावाने जातो, मन प्रसन्न करण्यासाठी जातो, पण तिथली स्वच्छता बघून आपण नाकाला कापड लावायची वेळ येते, इतकी घाण असते. पण असं नाही झालं पाहिजे. आणि मी कुणाला नावं ठेवत नाही आहे, कारण माझी देवावर खूप भक्ती आहे, श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही आहे. मी देवाचं सगळं मनापासून करत असते, कारण देवानं मला खूप सुखी केलेलं आहे आणि सुखी ठेवलेलं आहे. त्या पाठीमागे माझे कष्ट पण आहेत, ठीक आहे. पण हे मंदिर बघायला इतकं सुंदर आहे, तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या. तुम्ही कुठेसुद्धा काडीसुद्धा पडलेली दिसणार नाही, नुसती स्वच्छता, प्रचंड स्वच्छता आहे. सारख्या तिथले लोक लाद्या पुसत होते, फरशी पुसत होते. आणि आतमध्ये जास्त मोबाईल व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्यामुळे त्यांनी तिथला बोर्ड वाचूनच मी मोबाईल बंद केला होता. म्हणजे चोरूनसुद्धा व्हिडिओ केला नाही, कारण ते चुकीचं आहे. जेवढं बाहेरून दिसत आहे तेवढंच मी दाखवलेलं आहे. जसं म्हणजे इस्कॉन टेम्पल वगैरे असतात ना, तशा पद्धतीने तिथं पण खूप स्वच्छता असते. जशी तुम्ही बघत असाल इतकी स्वच्छता दिसत आहे, हे नक्की आपल्या पुण्यातच आहे का? तर हे पुण्यातच आहे आणि आळंदीमध्ये आहे. खूप स्वच्छता आहे. मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते, कारण इथं जेवढी स्वच्छता आहे इतकी स्वच्छता कोणत्याच मंदिरात नसते. आणि असे थोड्याफार असते, पण बऱ्यापैकी मंदिराच्या बाहेर अजिबात स्वच्छता नसते. तुम्ही बघू शकता, हे पण आपल्याला इतकी क्लीन दिसत आहे. चप्पल ठेवण्याचे वेगळं स्टँड केलेलं आहे. आणि वरती गेल्यानंतर पण एकदम शांतता, अजिबात आवाज करायचा नव्हता. मी पहिल्यांदाच या मंदिरामध्ये गेले होते, मला खूप आवडलं, माझं मन अगदी प्रसन्न झालं मला. त्यामुळं तुम्ही पण नक्की जाऊन या. हा एंट्रन्स आहे, एंट्रन्स पण किती क्लीन आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि तिथले वॉशरूम पण अगदी क्लीन होते, स्वच्छता प्रचंड होती वॉशरूममध्ये सुद्धा. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा.